अवैध गिट्टी खदानीमुळे शेतीचे नुकसान तर परिसरातील नागरिकांना होतोय श्वसनाचा त्रास. महसूल प्रशासनाचे होते दुर्लक्ष. बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील वडगाव येथील परिसरात मागील 2 महिन्यांपासून अवैधपणे गिट्टी खदान सुरू आहे. या खदानला महसूल प्रशासनाची कोणतीही परवानगी नाही. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या गौण खनिज विभागाकडूनही परवानगी मिळाली नाही. मात्र ही खदान राजरोसपणे सुरू असून खदानमधून निघणाऱ्या धुळीमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असून परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या संदर्भात वडगाव येथील नागरिकांनी सुद्धा महसूल विभागाकडे तक्रार केली होती. मात्र यावर अद्यापही कारवाई झाली नाही. तत्काळ ही खदान बंद करावी अशी मागणी वडगाव येथील नागरिक करीत आहेत. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागाकडूनही या गिट्टी खदानला परवानगी नाही. मात्र ही खदान राजरोसपणे सुरू असून कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडविला जात आहे. शिवाय या खदानमधून निघणाऱ्या धुळीमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असून परिसरातील शेतकरी नुकसान होत असल्याची नागरिकांनी तक्रार केली होती. आता मोताळा तहसीलदार सरिता पाटील, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले असून अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे. तर अहवाल आल्यावर कारवाई करू असे देखील म्हटले आहे. ईगल कंपनीचं स्टोन क्रशर तालुका मोताळा इथे चालू असल्याची तक्रार कार्यालयात प्राप्त झाली आहे. त्याप्रमाणे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत. तसा रिपोर्ट येईलच. आणि प्राथमिक माहिती घेतली असता ईगल कंपनीचा स्टोन क्रशर बाबतचा कोणत्याही परवानगीचा आदेश किंवा तसे काही निर्देश या कार्यालयात प्राप्त नाही आहेत. तर यावर चौकशी करून पुढची कार्यवाही करता येईल. नमस्कार, माझं नाव सर भाऊसिंग नथुसिंग राजपूत, राहणार वडगाव माळुंगी, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा. सर, हे जे आपल्या इथं वडगाव माळुंगी या शहरामध्ये गट नंबर 17 मध्ये जे अवैधरित्या स्टोन क्रशर उभारण्यात आलेलं आहे ईगल कंपनीचं, तर या ईगल कंपनीच्या स्टोन क्रशर पासून आम्हा शेतकऱ्यांना तसेच ग्रामस्थ नागरिकांना आरोग्यामध्ये धोका निर्माण झालेला आहे. आणि तसेच आमच्या शेत पिकावरती सुद्धा दुष्परिणाम झालेला आहे. आमच्या शेतकऱ्यांचे पिकावरती जो परिणाम झाला याच्यापासून आमच्या होणाऱ्या उत्पन्नामध्ये घट निर्माण झालेली आहे. तर मी ह्या स्टोन क्रशर बद्दल तक्रार ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय या सर्वांना दिलेली आहे. परंतु आजपर्यंत शासनानं ह्या स्टोन क्रशरवरती कुठल्याही प्रकारचा ऍक्शन घेतलेलं नाही, कारवाई केलेली नाही. तर माझी शासनाला हीच नम्र विनंती आहे की शासनानं या अवैधरित्या चालणाऱ्या स्टोन क्रशरला तात्काळ थांबवून याला इथून हलवण्यात यावं आणि आम्हा शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती आहे.